आणि यानंतर पाहूयात काही मोठ्या बातम्या। भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला राजीनामा। भाजप युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून मोरेंवर झालेले गंभीर आरोप। माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचा पत्रात केला उल्लेख। फेसबुक लाईव्ह करत एका महिलेचा रुपाली पाटलांवरती आरोप। रुपाली पाटलांनी गुंड पाठवून माझ्यावर हल्ला केला असा महिलेचा आरोप। रुपाली पाटलांना राष्ट्रवादीमधून निलंबित करा ही महिलेची मागणी। पुण्यातील गुंड निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा आला समोर। घायवळ टोळीतल्या अमोल लाखेनं फसवणुकीसाठी निर्दोष शेतकऱ्याचे कागदपत्र वापरले। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील झाला दाखल। अकोल्यामध्ये नुकसान भरपाईमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5, 8 आणि 3 रुपये अशी रक्कम जमा। शेतकऱ्यांची थट्टा करणं थांबवा, निवेदनातून ही विनंती। पीक पाहणी नोंदणीला आता 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ। राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय। ऊस तोडणी दर हा 500 रुपयांवरून 700 रुपयांवर करा। राज्यातील ऊस तोडणी मशीन मालकांची मागणी। 1 नोव्हेंबरच्या आधी निर्णय घ्या, अन्यथा आम्ही काम थांबवू। मशीन मालकांचा राज्य साखर आयुक्तांना हा इशारा। नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा। 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर। रस्ते विकासासाठी 2,000 कोटी रुपये तर साधुग्राम भूसंपादनासाठी 1,000 कोटी रुपये मंजूर। वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण। राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर वंदे मातरम या गायनाचे आदेश। गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचे देखील निर्देश। वंदे मातरम वाचन अनिवार्य करणं अयोग्य। मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला हवं, अबू आझमी यांची ही प्रतिक्रिया। आणि आता पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा जाहीर। मुंबई, पुणे, नागपूरसाठी आता 15 लाखांची खर्चाची मर्यादा, तर पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे इथल्या उमेदवारांना 13 लाख, तर कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई, विरारसाठी 11 लाखांच्या खर्चाची मर्यादा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 3 ते 7 नोव्हेंबरपर्यंत मॅरेथॉन आढावा बैठक। परळी डोममध्ये सलग 5 दिवस आढावा बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठकीचं आयोजन। 2 वेळा राज्यस्तरीय मेळावा रद्द झाला आणि त्यानंतर आता बैठकीचं आयोजन। लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी, सामाजिक न्याय विभागाकडून 410.30 कोटींचा निधी वितरित। 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचं करण्यात आलं आवाहन। महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात। 2 दिवसांमध्ये 450हून अधिक इच्छुकांचे अर्ज। आता नवी मुंबई विमानतळाला देखील सीआयएसएफचं कवच। कालपासून विमानतळावरती सीआयएसएफचे जवान तैनात। डिसेंबर अखेरपर्यंत 1840 सीआयएसएफ जवान नवी मुंबई विमानतळावर होणार तैनात। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 1,000ची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,22,570 रुपयांवरती, तर चांदीचे दर आता जीएसटीसह 1,52,440 रुपयांवरती झाले स्थिर। हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। नवी मुंबईच्या तळोजामधली ही घटना। पोलिसांकडून पती आणि सासू सासऱ्याला अटक। नणंद आणि मेहुण्याविरोधातही गुन्हा दाखल। मुंबईमधल्या केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टरवर जीवघेणा हल्ला। डॉक्टरवरती महिला कर्मचाऱ्याच्या भावाकडून चाकूने वार। भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। प्रेम प्रकरणातून हल्ला झाला अशी प्राथमिक माहिती।